मी कुमारी अमृता आनंद करंबेळकर. मी गोव्याची आहे. आत्ता फर्स्ट इयरला आहे. BA इन संस्कृत करते आहे. म्हणजे पुण्यालाच केली आहे ॲडमिशन टिळक महाराष्ट्र विद्यापीठात. तर आता पुण्याला अजून आली नाही आहे, पण ऑफलाईन झाल्यावर येईन नक्की. कीर्तनाची आवड म्हटली तर मला लहानपणापासून जेव्हा आई बाबा आम्ही देवळात जायचो तेव्हा अनेक जण भजन वगैरे करायचे, तेव्हा ते बघून असं कुठेतरी वाटायचं की मलाही असं भजन करायचं आहे किंवा मलाही हे एकदा अनुभवायचं आहे. तर तेव्हा मग मला कीर्तनाच्या वर्गाला लावलं माझ्या आईबाबांनी. आधी मी वझेबुवांकडे शिकत होते. नंतर माझे गुरु परत बदलले, म्हणजे मनोहर बुवा जोग आणि केशव बुवा शिवडेकर. आणि सध्या मी आता म्हणजे मेहेंदळे बुवा यांच्याकडे शिकते आहे. आणि आता आफळे बुवांचा कोर्स आहे तर तो आहेच. तर असं माझं शिक्षण सुरू आहे. कीर्तनाची सुरुवात करते. आणि वेळ कमी असल्यामुळे नमन नाही म्हणत, यदा लंबोदरं हन्ति सतां मृत्युः संभवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा धन बल गर्वे दशाननादिक धन बल गर्वे दशाननादिक झाले नष्ट विलोकी जीवा झाले नष्ट विलोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा जनावरी करी करुणा हरी दीन 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 जनावरी करी करुणा दीन जनावरी करी करुणा हरी जैसी माय स्वतोकी जीवा जैसी माय स्वतोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा
यथा घनोर्कप्रभवोर्कदर्शितो ह्यर्कांशभूतस्य च चक्षुषस्तमः एवं त्वहं ब्रह्मगुणस्तदीक्षितो ब्रह्मांशकः स्यात् मन आत्मबन्धः। गोपाल कृष्ण भगवान की जय। पूर्वाश्रमीचे म्हणजेच कैलासवासी हरिभक्तीपरायण गोविंद बुवा होशिंग यांचा हा अभंग। यती होण्याची आयती संधी साधून त्यांनी चतुर्थाश्रम स्वीकारला आणि चतुर्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचं जे नाव प्रसिद्धीला आलं, म्हणजे आपण त्यांना ज्या नावाने ओळखतो ते नाव म्हणजेच तारकाश्रम स्वामी महाराज। त्यांचा हा अभंग आपण निरूपणाकरिता घेतलेला आहे। मंडळी, कसं आहे, आपल्या या जीवनाच्या प्रवासात अनेक म्हणजे बऱ्याचशा संतांनी, अनेक संतांनी आपल्याला अनेक प्रकारांनी, विविध माध्यमांनी आपण जीवन कसं जगावं किंवा आपल्या या जीवनात उत्तम गती कशी मिळेल याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे। आणि कसं आहे, आपल्या या जीवनाच्या प्रवासात जर चांगले सहकारी असतील, अर्थात माझ्या जीवनात आता मला चांगले सहकारी म्हणजे तुम्ही सर्वजण मिळालेले आहातच, तर कसं आहे, आपल्या जीवनामध्ये जर चांगले सहकारी असतील तर आपला तो जो प्रवास असतो तो चांगला होतो, आनंददायी होतो आणि अगदी मन रमतं आपलं त्या प्रवासात। पण सज्जन हो, ज्याप्रमाणे अनेक संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय जीवनामध्ये, उदाहरण द्यायचं झालं तर पारमार्थिक जीवनात तपश्चर्या हा एक मार्ग आहे, उपासना हा एक मार्ग आहे, मोक्ष प्राप्तीसाठी, ईश्वर प्राप्तीसाठी मोक्ष साधना आहे, अनेक मार्ग आहेत। पण तारकाश्रम स्वामी महाराज किंबहुना अनेक संतांनी सुद्धा जी दुसरी बाजू आहे, दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो आपल्याला सांगितलंय। त्यांचं एवढं विवेचन करण्यामागचं कारणच एवढं आहे। कसं आहे, शिवाजी महाराजांचं चरित्र जर आपण अभ्यासायला घेतलं तर शिवाजी महाराजांनी सांगितलेलं एक सूत्र महत्वाचं असं आहे की आपल्या जीवनात एक वेळेस आपले मित्र कोण आहेत हे आपल्याला कळालं नाही ना तरीही चालेल, पण सज्जन हो, शत्रू कोण हे मात्र आपल्याला कळायला पाहिजे। जणू हेच सांगताना तारकाश्रम स्वामी महाराज मानव जातीला उपदेश करताना सांगतात, घातक मद अवलोकी। हा मद जो आहे हा घातक आहे। आता कसं आहे, मनुष्य नावाच्या प्राण्यालाच उपदेश केल्यामुळे काही चांगला फरक होईल म्हणून मनुष्येतरांना उपदेश केलेला नाही, कारण उपदेश केल्यावर जनावर ऐकतील का नाही माहीत नाही, पण जनांवर मात्र त्याचा नक्कीच परिणाम होत असतो आणि व्हायलाच पाहिजे। आणि म्हणून महाराज म्हणतात, घातक मद अवलोकी। आपल्या या जीवाला, जीव म्हणजे जो मनुष्य जन्म आहे हा, या जीवाला जर आपण नीट पारखून घेतलं, अवलोकी असं महाराज म्हणतात, जर अवलोकन केलं तर असं लक्षात येईल की या जीवाला किमान 6 शत्रू तरी आहेत। आता ते शत्रू कोणते, तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे ते 6 शत्रू आहेत। पण मद या विषयावरच आज चिंतन करणार आहोत। महाराज काय सांगतात, घातक या मदाबद्दल वर्णन करताना एकच शब्द त्यांनी वापरलाय, तो म्हणजे घातक। हा जो मद आहे हा आपल्या जीवासाठी घातक आहे। हा जो अहंकार आहे, गर्व असतो, हा आपल्या जीवाला त्रास देणारा असतो। पण अहंकार म्हणजे नेमकं तरी काय हो, आणि तो घातक का आहे? सूत्रश्लोककार याच्यामध्ये वर्णन करताना आपल्याला सांगतायत, यथा घनोर्क प्रभवोर्क दर्शितो ह्यर्कांश भूतस्य च चक्षुषस्तमः एवं त्वहं ब्रह्म गुणस्त दीक्षितो ब्रह्मांशकः स्यात् मन आत्मबंधः। म्हणजे काय हो, सूर्यनारायण भगवान आपल्या सर्वांनाच माहिती आहे, या सूर्यदेवाची एकूण 2 अपत्य आहेत, म्हणजे 2 मुलगे आहेत। पहिला अपत्य म्हणजे ढग। आता ढग म्हणजे पहिला अपत्यच का? मंडळी, आपल्या सर्वांनाच माहिती आहे ढग कसे निर्माण होतात बरं? सूर्याच्या किरणांमुळे नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये जे पाणी असतं त्याची वाफ तयार होते, ती आकाशात वर जाते आणि मग ढग तयार होतात, आणि म्हणून ढग हा सूर्याचा पहिला मुलगा, पहिला अपत्य। मग दुसरा अपत्य म्हणजे कोण? हो मंडळी, आपल्या सर्वांना हे जे काही दिसतंय ते त्याच्यामुळेच दिसतंय, म्हणून तुमचे
आमचे डोळे म्हणजे सूर्याचं दुसरं अपत्य. आता कसं आहे, बरेच जण म्हणतात रात्री सुद्धा आपल्याला दिसतंच की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लाईट्सची निर्मिती झाली आहे, त्याने दिसत नाही की काय. पण सज्जन हो, या गोष्टीतला सिद्धांत जो आहे तो आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. सूर्य उगवलाच नाही तर आपल्याला चालेल का हो? पहिले 2 दिवस चालतील, काय एवढं छान वातावरण आहे असं म्हणू, पण त्या 2 दिवसानंतर मात्र परिस्थिती बदलेल, आपल्याला त्रास होईल. असो, तर तुमचे आमचे डोळे म्हणजे सूर्याचं दुसरं अपत्य. आता काय होतं, या लहान मुलाला वडिलांचं दर्शन आनंद देणारं असतं. तद्दिनम दुर्दिनम मन्ये यत्र नो मित्र दर्शनम आणि तद्दिनम दुर्दिनम मन्ये यत्र नो मित्र दर्शनम. तुम्ही म्हणाल मी एकच ओळ 2 वेळा म्हटलीये, पण या दोन्ही ओळींचा अर्थ मात्र वेगळा आहे. पहिल्या ओळीचा काय बरा अर्थ आहे, तर तद्दिनम दुर्दिनम मन्ये यत्र नो मित्र दर्शनम. मंडळी, अहो तो दिवस माझ्यासाठी दुर्दिन आहे ज्या दिवशी मला माझे मित्र, माझ्या मैत्रिणी भेटणार नाहीत. हा पहिल्या ओळीचा अर्थ. मग दुसऱ्या ओळीचा काय अर्थ आहे, तर तद्दिनम दुर्दिनम मन्ये यत्र नो मित्र दर्शनम. तो दिवस माझ्यासाठी दुर्दिन असेल. कोणता दिवस? मंडळी, अहो सूर्याचंही मित्र हे नाव आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तो दिवस माझ्यासाठी दुर्दिन आहे ज्या दिवशी मला सूर्यदर्शन होणार नाही, असा या ओळीचा अर्थ आहे. तर काय होतं, या लहान मुलाला वडिलांचं दर्शन आनंद देणार असतं, पण ढग मध्ये येतात आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे या लहान मुलाला, आपल्या डोळ्यांना सूर्याचं दर्शन होत नाही. सज्जन हो, याचप्रमाणे परब्रह्माची सुद्धा 2 अपत्य आहेत, 2 मुलगे आहेत. पहिलं अपत्य म्हणजे अहंकार आणि दुसरं अपत्य म्हणजे आपला हा जो जीव आहे, हा जीव. ज्याप्रमाणे ढग मध्ये आल्यामुळे आपल्याला सूर्यदर्शन होत नाही, त्याचप्रमाणे अहंकार मध्ये आल्यामुळे आपल्या या जीवाला त्या शिवाची भेट होत नाही, ते शिवतत्व कळत नाही. आणि म्हणून हा अहंकार जो आहे हा आपल्या जीवासाठी घातक आहे. म्हणून मूळ पद्यात महाराज आपल्याला सांगतात, घातक मदावलो